क्या अपनी माताओं, बहुओं, बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या? नमस्कार मंडळी. सो तुम्ही हे इलेक्शन कमिशनचं वक्तव्य तर तुम्ही पाहिलं असेल. असं वाटतंय इतकी शिकल्या सवरलेली माणसं अशी अर्धांड बिंडोकासारखी कसं काय प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलू शकतात. सिरियसली भाऊला ट्रेंड माहितीच नाही वाटतं सध्याचा. म्हणतोय की बाबा इलेक्शन कमिशन प्रायव्हसी रिझनसाठी इलेक्शन बूथमधले सीसीटीव्ही कॅमेरे ओपन करू शकत नाही. त्याला भावाला सांगा, सध्या इंस्टाग्रामवर पोरी थाई थाई नाचतात, तू कुठल्या प्रायव्हसीचं घेऊन बसलाय? ती प्रायव्हसी ते पण इलेक्शन बूथमध्ये भाई, तिथे ना वोट करतात लोक जाऊन. आता तुम्ही तिथे जाऊन काय चुम्माचाटी केली आहे माहिती नाही, असं काही रिझन नाही. मी पोरगे मी सांगते व्हायरल करा. आता म्हणजे विषयच नाही ना भाऊ. म्हणजे काय सेन्सलेस बेसलेस बोलणं आहे. म्हणजे एवढे शिकले सवरलेले अधिकारी ज्यावेळेस निपक्ष असं मतदान व्हायला पाहिजे, जर तुमच्यावरती काही आरोप लागताय तर भाई प्रूफ करून दाखवा ना की हा खोटा आरोप आहे. तुम्ही असं भांडताय जसं की तुम्ही विरोधी पक्षात आहे. तुम्ही इलेक्शन कमिशन आहे, तुम्ही कुठल्या पक्षाचे नाही आहेत. आणि ना आम्हाला कुठल्या पक्षाबद्दल काही पडलेलं आहे. आम्हाला फक्त एवढं जाणून घ्यायचंय की बाई खरंच गोष्टी एकदम डेमोक्रेसी सारख्या होत आहेत का? हे तर फार चुकीचं चाललंय मग. आणि सिरियसली ह्या माणसाला असं भर चौकात घेऊन झप तर रट्टे दिले पाहिजे. पोरींची प्रायव्हसी भाई, जर मुलींच्या विषयावरच बोलायचं ना, भरपूर साऱ्या चुकीच्या गोष्टी होतात, त्याच्यावरती तुम्ही बोला. हे असले बेसलेस रिझन प्रायव्हसी म्हणून काय प्रायव्हसी आहे राव त्याच्यामध्ये? म्हणजे सिरियसली किती बेसलेस सेन्सलेस बोलणं आहे. सिरियसली ओ माय गॉड.